ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जपानमध्ये सुद्धा मराठी भाषेचा डंका पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मराठी बांधव वास्तव्य करतात आणि आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदा प्रथमदा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्योग मंत्री आपल्यासोबत उदय सामंत सर, तुमचं स्वागत केलंय जोरदार या ठिकाणी आणि मराठी भाषेचा स्वाभिमान अभिमान या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष काय म्हणाल? माझं स्वागत केलेलं आहे असं मी म्हणणार नाही, मराठी भाषेचंही स्वागत आहे आणि जपानमधल्या सगळ्या माझ्या मराठी बंधू भगिनींना धन्यवाद मी एवढ्यासाठीच देतो की महाराष्ट्राची संस्कृती तसंच्या तसं जपण्याचं काम ते करतायत आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच अभिमान असला पाहिजे। आज परदेशामधला पहिला मराठी मंडळ जे आहे, आंतरराष्ट्रीय मराठी मंडळ जे आहे, त्याचा पहिला कार्यक्रम जपानमध्ये होतोय आणि आज महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन जपानवासियांनी करून दाखवलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक देखील करतो। नक्कीच सर, अभिजात मराठी अभिमान मराठी या मंडळाखाली हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। कसा प्रतिसाद मिळतोय आणि देशभरामध्ये जगभरामध्ये अशाच पद्धतीने आता हा कार्यक्रम सुरूच राहील? नाही, अशाच पद्धतीनं जगभरामध्ये हा कार्यक्रम सुरू राहील। अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला त्याचं कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते आणि त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो मराठी संवाद हा कार्यक्रम जगभरामध्ये आपण सुरू करतोय। त्याच्यातला पहिला कार्यक्रम आहे। 75 ठिकाणी आंतरराष्ट्रीय मराठी मंच आम्ही स्थापन करणार आहोत आणि भारत देशामध्ये 75 बृहन मराठी मंडळ स्थापन करणार आहोत आणि त्याची मुहूर्तमेढ आज आम्ही जपानमध्ये रोवलेली आहे। पण तुमचे जे विरोधक आहेत ते वारंवार टीका करतात मराठी भाषेला घेऊन, त्यांना काही सल्ला तुमचा? मराठी भाषेवर राजकारण करून उपयोगाचं नाही। मराठी भाषा आहे त्याच्यापेक्षा 7 समुद्रापलीकडे गेली पाहिजे, हा मी जो प्रयत्न करतोय तो माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे। टीका कोण करतं, कशासाठी करतं याच्याशी वैयक्तिक माझंही काही घेणं देणं नाही, पण मराठीसाठी आम्ही करतोय आणि मराठीसाठी जगभरात केल्यानंतर कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो हे आपण सगळ्यांनी स्वतः बघितलं। पाऊस खूप आहे महाराष्ट्रामध्ये खरं तर आणि उद्धव ठाकरे सुद्धा दौरा करणार म्हणतात। बरीच टीका त्यांनी सरकारवर केलेली आहे, ओला दुष्काळ जाहीर झालाय, सरकारनं मदत घोषित केलेली आहे का, कसं पाहता? आणि तुम्ही सुद्धा जाणार आहात? नाही, मी स्वतः उद्या बोलल्यानंतर मी देखील काही ठिकाणी पाहणीला जाणार आहे, परंतु देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे सगळे फील्डवर काम करतायत। आता विरोधकांनी रस्त्यावर जाऊन उपयोगाचं नाही, ज्यावेळी सत्तेमध्ये होते त्यावेळी बांधावर कोण गेलं नाही आणि आता बांधावर जाण्याच्या काही लोक गोष्ट करतायत। त्याच्यामुळं मला असं वाटतं की या पावसामध्ये मला अजिबात राजकारण आणायचं नाही। ज्यांना या पावसानं बाधित केलंय त्या घटकाला महाराष्ट्र शासन वाऱ्यावर सोडणार नाही एवढं मला माहिती आहे। आमची बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय जपानमध्ये आता मराठीचा डंका वाजतोय। त्यासोबतच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की उद्या ज्यावेळी ते महाराष्ट्रात दाखल होतील त्यावेळी ते स्वतः पूरसदृश्य महाराष्ट्राची काही ठिकाणांची पाहणी सुद्धा करणार आहेत। एकंदरीतच जपानमध्ये मराठीचा डंका वाजताना पाहायला मिळतोय आणि अगदी पारंपरिक सोहळा या ठिकाणी साजरा होतोय। कॅमेरा पर्सन गणेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जपान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।